शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट. थांबा, जर तुम्ही सोयाबीन आणि कापूस लावला असेल तर तुमच्या खात्यामध्ये या तारखेला इतके पैसे जमा होणार आहेत. तर आता तुम्ही थंबनेलवरतील जे काही आकडा इथे बघा, सोयाबीनसाठी 48, कापसासाठी 60, तुरीसाठी 54. आता जर तुम्ही थंबनेल दिसत आहे तर या चार्टप्रमाणे आता तुम्हाला मिळणार पैसे. आता सोयाबीनसाठी 48, तर कापसासाठी 60 आणि तुरीसाठी 54. याप्रमाणे आता देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. थेट डीबीटीद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, थेट आधार लिंक खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहेत. आता तुमच्या जिल्ह्यात मिळणार की नाही, यामध्ये तुम्हाला पैसे पीक विम्याचे जर आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. किंवा पैसे आले पण कमी आले असेल तर अशाने देखील पैसे तुम्हाला जास्त कसे येतील, कोणाला मिळणार आहे हे देखील पाहणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सोयाबीनसाठी 8,250चा जे काही विमा हप्ता आहे, त्याचप्रमाणे त्याचे जे काही भरपाई आहे ते सुरक्षित विमा म्हणून 48,000 रुपये इथं मिळत आहे. कापसासाठी जे काही 10,040 प्रीमियम भरल्यानंतर 60,000 रुपये, तुरीसाठी 900 रुपये भरल्यानंतर 54,000 रुपये. आता मुख्यतः या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात. सर्वप्रथम येथे यामध्ये यवतमाळमध्ये वाटप सुरू, वाशिममध्ये सुद्धा वाटप सुरू, अमरावतीमध्ये वाटप सुरू, अकोल्यामध्ये वाटप सुरू, बुलढाण्यामध्ये वाटप सुरू, नागपूरमध्ये वाटप सुरू, वर्ध्यामध्ये देखील वाटप सुरू, चंद्रपूर, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. आता राहिलेले बाकीचे जे काही जिल्हे आहे तर आता प्रक्रिया सुरू आहे. भंडाऱ्यामध्ये, गोंदियामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, नांदेडमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, हिंगोलीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, परभणीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, जालन्यामध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, काही जिल्ह्यांमध्ये आता प्रक्रिया सुरू आहे. लवकरच पीक विम्याचे पैसे तर जमा होतील. काही जिल्ह्यांमध्ये लागूसुद्धा नाही झालं. आता यामध्ये नुकसान भरपाई नेमकी कोणाला इथं मिळणार आहे. आता यामध्ये सर्वप्रथम आहे ज्यांनी 72 तासाच्या तक्रार करणारे जे काही शेतकरी आहेत, यामध्ये अतिवृष्टी, पूर, ढगफुटी, ज्यामुळे शेतकरी पिकांचे, यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहे तर अशांनी 72 तासाच्या ज्यांनी कंपनीकडे तक्रार नोंदवलेली आहे ॲप्लिकेशनद्वारे, तर अशांचा पीक विमा इथं मंजूर होऊन त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये आलेला आहे. आता काढणीनंतर नुकसान भरपाई. आता तुम्हाला सर्वप्रथम जे काही 72 तासाच्या तुम्हाला तुमची तक्रार इथं करायची राहते. आता ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, ज्याचा प्रीमियम तुम्ही पीक विम्याचं भरलेला आहे, तर अशांसाठी पीक विम्यासाठी मोठी अपडेट म्हणजे अखेर आता बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा आहे ते अखेर रक्कम जमा होत आहे. आता रक्कम कोणाला आणि किती मिळणार आहे. आता सोयाबीन उत्पादक जे काही शेतकरी आहेत तर अशा पात्र शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी 48,000 रुपये इथं मिळत आहे. सुरक्षित विमा मिळू शकते. आता यामध्ये कापसासाठी उत्पादक शेतकरी बांधवांना 60,000 पर्यंत सुरक्षित रक्कम मंजूर होऊ शकते. तुरीसाठी जे काही 54,000 इथं रक्कम मिळू शकते. यानंतर जे आता पैसे मिळवण्यासाठी महत्त्वाचे जे काही आहे, तुमच्या पिकाचे वैयक्तिक पातळीवर नुकसान झाले असेल गरजेचे आहे. यानंतर यासाठी कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनीने पंचनामे म्हणजे तुमच्या शेतातील पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे. आता तुम्ही तक्रार केली तरच तुमच्या शेतामधील पंचनामे होईल. यासाठी क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तुमची तक्रार करायची राहते. यानंतर येते डीबीटी. आता तुमचं खातं आधार लिंक आणि डीबीटी, ज्यामुळे तुमचे थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होते. आता पीक विम्याचे पैसे कोणाला मिळणार. आता यामध्ये सर्वप्रथम ज्या शेतकरी बांधवांनी हंगामासाठी पीक विमा भरलेला आहे, यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, 2023 आहे, 24 आहे, 25 आहे, 26 आहे, पीक विमा भरलेला असणे आवश्यक आहे. आणि अधिक सूचना, यामध्ये क्षेत्रातील अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ, कीड रोग किंवा रोगामुळे झालेले नुकसान असणे आवश्यक आहे. आता ज्या शेतकरी बांधवांनी नुकसान भरपाईसाठी आवश्यक असल्यास 72 तासाच्या तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. आता ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे, ज्यांची कागदपत्र बरोबर आहे आणि ज्यांनी CCC हे त्यांचं झालेलं आहे, तर अशांना पैसे इथं येत आहे. आता यामध्ये पीक विम्याचे पैसे कोणाला मिळत नाही. ज्यांनी पीक विमा भरलेला नाही, ज्यांनी पीक विमा भरपाईची जी काही अटीमध्ये बसत नाही, ज्यांनी वेळेमध्ये पिकाची नोंद केलेली नाही, चुकीची माहिती दिलेली आहे, तर आता सर्व विमाधारक शेतकऱ्यांना समान जे काही भरपाई इथं मिळत नाही.
आता जिल्हा, गाव, पिकाची भरपाई, त्यांचं नुकसान भरपाई, त्यांचं क्षेत्र यानुसार भरपाई इथं ठरवली जाते. पीक विम्याचे पैसे आले नसतील तर हे 5 गोष्टी त्वरित तुम्हाला करायच्या आहे. ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नाही, सर्वात आधी बँकमध्ये जाऊन आधार लिंक आणि DBT स्टेटस तपासा. आता बरेचसे शेतकरी बांधवांच्या बँक पासबुकला आधी काही आधार लिंक नाही आणि DBT लिंक नाही, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत नाही. NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह नसेल तर लगेच ॲक्टिव्ह करून घ्या. DBT खातं बंद असेल तर चालू करून घ्या. यानंतर दुसरं जे येते यामध्ये स्टेटस तपासायचं आहे. आता पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला स्टेटस चेक करायचा आहे. pmfby.gov.in यामध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाका, तुमचा स्टेटस तपासा, अप्रूव्हल आहे की तुमचा फॉर्म रिजेक्ट आहे की पेंडिंगमध्ये आहे लगेच तपासा. यानंतर इथे कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी संपर्क. आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर अशाने पीक विमा प्रतिनिधीला संपर्क साधू शकता किंवा तुम्हाला 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करू शकता. तर लगेच तक्रार करा आणि पीक विमा मिळवा. आता पीक विमा कंपनीकडे तुम्हाला लेखी अर्ज देऊनसुद्धा तुम्ही तक्रार नोंदवता येणार आहे किंवा 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करून तक्रार नोंदवा. आता पीक विम्याची पावती, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12 इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला तक्रार करता वेळेस लागणार आहे. आता 72 तासाच्या तुम्हाला तक्रार करणे आवश्यक आहे. जर तुम्ही 72 तासाच्या तक्रार नोंदवली नाही तर अशांना पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार नाहीत. तर 72 तासाच्या आतच तुम्हाला तुमची ही तक्रार नोंदवायची राहते. आता यासाठी एक तुम्हाला लेखी अर्ज देतो. पीक विमा रक्कम मिळवण्याबाबत लेखी अर्ज प्रति तालुका कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनी यामध्ये तुमचा तालुका लिहा, जिल्हा लिहा, संबंधित पीक विमा कंपनीचे नाव नाही लिहिलं तरी चालेल. विषय पीक विमा योजना अंतर्गत मंजूर विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत. महोदय यामध्ये मीच्या जागी तुमचं पूर्ण नाव, यानंतर राहणार म्हणजे कोणतं गाव आहे तुमचं, तालुका, जिल्हा. आता येथील शेतकरी असून एक शेतकरी आहे. मी चालू हंगामासाठी माझ्या शेतातील पिकाचे अधिकृतपणे पीक विमा भरलेला आहे किंवा भरला होता. या सरकारी माहितीनुसार आमच्या भागातील सोयाबीन सुरक्षित रक्कम यामध्ये 48,000 रुपये, कापसासाठी सुरक्षित रक्कम 60,000 रुपये, तुरीसाठी सुरक्षित रक्कम 54,000 रुपये पिकासाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. आता मी दिलेली किंवा मी देखील या पिकासाठी माझ्या पिकाचा जो काही पीक विमा काढलेला आहे, माझ्या भागातील इतर अनेक शेतकरी बांधवांचे पिकाचे पैसे आले जमा झालेले आहेत, परंतु माझ्या खात्यामध्ये अद्याप पीक विम्याची रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाही. माझे बँकेचे खाते, आधार लिंक आणि DBT लिंक आहे, तरी लगेच माझ्या अर्जाची तपासणी करून पीक विम्याचे पैसे माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे ही नम्र विनंती. आता यामध्ये शेतकऱ्यांचे नाव लिहायचे आहे. ॲप्लिकेशन ID म्हणजे पीक विम्याच्या पावतीवरचा ॲप्लिकेशन ID नंबर टाका, पिकाचे नाव टाका, भरलेला हप्ता टाका, त्यामध्ये किती प्रीमियम भरला होता तुम्ही पीक विमा फॉर्म भरताना, खाते क्रमांक द्या, मोबाईल नंबर द्या. यामध्ये पिकाचे नाव सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे ते टाकायचं आहे. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून किंवा आपणास विनंती आहे की माझ्या अर्जाची पडताळणी करून पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. शेतकऱ्यांची सही, ठसा यासोबत तुम्हाला जोडायचे कागदपत्र. यामध्ये पीक विम्याची पावती, 7/12 चालूवाला डिजिटल द्या किंवा पटवाऱ्याकडून काढून द्या, बँकेचं पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं जोडायचे आहे. किंवा तुम्ही 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. पीक विमा आला नाही हे विचारण्यासाठी तुम्ही यासाठी कॉल करू शकता 1444 या हेल्पलाईन नंबरसाठी. आता जर तुमच्या पीक विमा पावतीनुसार तुमच्या शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत व तुमचे पैसे आले नाहीत तर अशांनी लगेच स्टेटस तपासायचा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमच्या पिकाचे नुकसान जर झाले तर अशांसाठी तुम्ही या नंबरवरती कॉल करून तक्रार नोंदवू शकता. यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, ज्वारी असेल, सोयाबीन, कापूस, तूर, गहू, ज्वारी, हरभरा, खरीप असेल, रब्बी असेल पिकासाठी तक्रार नोंदवू शकता. आता थेट पैसे DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये ते जमा होत आहेत, तर तुमच्या बँक पासबुकला DBT लिंक नसेल तर लगेच तपासून घ्या. ॲप्लिकेशन आता बरेच जणांच्या 7/12 नाव वेगळं आहे, आधारवर नाव वेगळं आहे, बँक पासबुकवर नाव वेगळं आहे, तर अशामुळे तुमचा फॉर्म इथं रिजेक्टमध्ये जाऊ शकतो किंवा पेंडिंगमध्ये राहू शकतो. तर अशांनी त्रुटी असेल तर दूर करून पुन्हा डॉक्युमेंट सादर करायचे आहे. आता यामध्ये जे की आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक विमा आहे ते आता काही शेतकरी बांधवांना 25-75 तर या टक्क्यानुसार इथं भरपाई शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये इथं येत आहे.
आता सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना एकाच दिवशी पैसे तर मिळणार नाही, आता टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होणार आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं खात्यामध्ये जमा केला जाईल. आता हे जे पीक विम्याचे पैसे आहेत ते अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ आणि ज्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, 72 तासाच्या तक्रार नोंदवलेली आहे आणि जे की पीक विम्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी बांधव आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता सर्व शेतकरी बांधवांना एकसारखी भरपाई तर मिळणार नाही. काही शेतकरी बांधवांना जास्त अवकाळी पाऊस झालेला असेल, म्हणजे पूर्ण क्षेत्र बाधित झालेलं असेल, तर अशांना जास्ती भरपाई तर मिळण्यात येते. आता सप्टेंबर असेल किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये 15 ते 21 दिवस पाऊस पडला नाही किंवा प्रचंड दुष्काळ पडलेला आहे, तर अशामध्ये 50% आता हे वेगवेगळी भरपाई इथं मंजूर केली जाते. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकसारखीच भरपाई इथं तुम्हाला देण्यात येते. तर सर्व शेतकरी बांधवांनी आता कमेंट करून नक्की सांगा की पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही, व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात, व पीक विम्याची भरपाईची रक्कम आतापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झालेले आहे. 2023चा आलेला आहे का, 24चा आलेला आहे का, 25चा आलेला आहे, कमेंट करून नक्की सांगा. पीक विम्याचे पैसे आले नसतील तर लगेच तक्रार द्या, लेखी अर्ज द्या. 144447 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि पीक विमा मिळवा.